नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे लेट्स कोड अँड डेव्हलप या यूट्यूब चॅनलवर. आजपासून आपण सुरुवात करणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा विषय प्रोग्रामिंग सी. हा आपला सिलेबस ओव्हरव्ह्यू व्हिडिओ आहे. चला तर मग सुरुवात करूया. या कोर्समध्ये एकूण 5 युनिट्स आहेत. बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग, कंट्रोल स्ट्रक्चर्स, ॲरे अँड स्ट्रक्चर्स, फंक्शन्स, पॉइंटर्स. प्रत्येक युनिटमध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही. पहिल्या युनिटमध्ये आपण अल्गोरिदम आणि फ्लो ऑफ कंट्रोलबद्दल शिकू. सी प्रोग्रामिंगचे बेसिक रचना, व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स आणि कॉन्स्टंट्स याबद्दल समजून घेऊ. प्रिंटएफ आणि स्कॅनएफ सारख्या इनपुट आउटपुट फंक्शन्सही शिकू. तसेच अरिथमॅटिक, बिटवाईज आणि स्विफ्ट ऑपरेटर्सचा वापर कसा करायचा तेही आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर दुसऱ्या युनिटमध्ये कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजेच डिसिजन मेकिंग स्टेटमेंट शिकू. इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स आणि स्विच केस स्टेटमेंट शिकू. तसेच व्हाईल, डू व्हाईल आणि फॉर लूप वरून इटरेशन कसे करायचे हे समजून घेणार आहोत. त्याचबरोबर गो टू, ब्रेक आणि कंटिन्यू सारख्या ब्रांचिंग स्टेटमेंट देखील पाहणार आहोत. तिसऱ्या युनिटमध्ये आपण ॲरे स्ट्रक्चर शिकणार आहोत. म्हणजेच वन डायमेन्शन, टू डायमेन्शन ॲरे कसे डिक्लेअर करायचे आणि त्यावर ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे. ऑपरेशन म्हणजे कोणते? सम, सर्च वगैरे हे कसे करायचे ते पाहणार आहोत. त्याचबरोबर स्ट्रिंग आणि त्याचे बेसिक ऑपरेशन शिकणार आहोत. स्ट्रक्चर्स, ॲरे ऑफ स्ट्रक्चर्स तसेच टाइप डेफ आणि इनम याबद्दलही बेसिक इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्यानंतर चौथ्या युनिटमध्ये फंक्शन्सबद्दल शिकू. फंक्शन्स का आवश्यक आहेत याचा अभ्यास करू. मॅथ्स, स्ट्रिंग, मेमरी संबंधित लायब्ररी फंक्शन्स पाहू. युजर डिफाईन्ड फंक्शन्स, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स आणि रिकर्सिव्ह फंक्शन्स हे कसे लिहायचे व कसे यूज करायचे हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा युनिट म्हणजे पॉइंटर्स. पॉइंटर्स म्हणजे काय? ॲस्ट्रिक आणि एम्परसँड ऑपरेटर कसे वापरले जातात ते पाहणार आहोत. त्याचबरोबर पॉइंटर्स अरिथमॅटिक, ॲरे आणि स्ट्रिंगसोबत पॉइंटर्सचा वापर कसा करायचा हे आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर फंक्शन्स हँडल करण्यासाठी आणि स्ट्रक्चरमध्ये पॉइंटर कसा वापरला जातो तेही शिकणार आहोत. आणि ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो युनिट आहे हा सगळ्यात महत्त्वाचा युनिट असणार आहे. का असणार आहे? तर हा युनिट या युनिटवरती सगळ्यात जास्त इंटरव्ह्यू क्वेशन्स विचारले जातात. त्याचबरोबर जर तुमचे प्रॅक्टिकलमध्ये, ओरलमध्ये या युनिटमधले जास्त क्वेशन्स असतात. त्याचबरोबर तुमच्या एक्झाम पेपरमध्ये सुद्धा, थेरॉटिकल पेपरमध्ये सुद्धा पॉइंटर्सवरती क्वेश्चन असणार आहेत. ओके. तर मित्रांनो, हा होता आपला प्रोग्रामिंग सी सिलेबसचा ओव्हरव्ह्यू. पुढील व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 पासून सुरुवात करणार आहोत, म्हणजे बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग. जर अजून सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे जे काही व्हिडिओज येणार आहेत, पुढचे जे सेशन्स येणार आहेत, ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर मला एक गोष्ट मेन्शन करावीशी वाटते, की आपण फक्त हे थेरॉटिकल पार्ट न घेता आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिकणार आहोत. त्याचबरोबर तुमचे जे लॅब मॅन्युअल आहे, त्या लॅब मॅन्युअलमध्ये जे काही प्रोग्राम्स आहेत, तेही प्रोग्राम्स आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट मी तयार करणार आहे. आपली थेरॉटिकलची प्लेलिस्ट तयार झाली किंवा इन बिटवीन मी प्रोग्रामिंगची ही प्लेलिस्ट चालू करेन. ओके. तर आम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी YouTube चॅनलला तर सबस्क्राईब कराच. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. लेट्स कोड अँड डेव्हलप ह्या Instagram हँडलवरती सुद्धा तुम्ही Instagramमध्ये ओपन करून लेट्स कोड अँड डेव्हलप जर सर्च कराल तर Instagram येईल आणि त्याच्यावरती तुम्ही आम्हाला फॉलोही करू शकता. तिथंही आम्ही नवीन-नवीन अपडेट्स आणि मोटिव्हेशनल गोष्टी किंवा प्रोग्रामिंग रिलेटेड फन फॅक्ट्स आम्ही शेअर करत राहू. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युनिट 1 सुरुवात करणार आहोत. ओके. तर धन्यवाद.